आज मी लोणावळ्यामध्ये आले होते, तर कशासाठी ते पुढे सांगतेच. त्याच्या आधी ना मी प्रिव्हियस डेज पुण्यामध्ये आले होते, कारण आम्हाला ना नेक्स्ट डेला सकाळीच लोणावळ्यामध्ये जायला निघायचं होतं. तर ना ह्यावेळी लोणावळ्याला यायचं स्पेशल कारण होतं, कारण आज आमच्या ना टीमचं मीटअप होतं आणि बऱ्याच दिवसापासून हा प्लॅन चालू होता आणि आज फायनली तो सक्सेसफुल झाला होता. आणि पुण्यात ना आम्ही हार्डली अर्ध्या तासामध्ये ना लोणावळ्याला कॅबने पोहोचून गेलो होतो. लोणावळ्यात पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले तर आम्ही जिथे 2 दिवस स्टे करणार होतो आणि त्या रेस्टॉरंटला गेलो. इतकं सुंदर नेचर होतं, म्हणजे हे रेस्टॉरंट ना पूर्ण डोंगराच्या कडेला होतं आणि इतका सुंदर व्ह्यू दिसत होता ना की बस तिथून. आणि आम्ही जरी ना पुण्यातून आलेलो असलो ना, तरी आमचे जे टीममेट्स होते ना, काही ते अदर स्टेटमधून आले होते, म्हणून आम्हाला जरा वेळ ना रूममध्येच रेस्ट करायची होती. आणि हा रूममधून दिसणारा व्ह्यू होता, इतका भारी होता. आणि मी तिथे पोहोचल्यानंतर ना पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे तर खूपच जास्त भारी वाटत होतं. फर्स्ट डे तर थोडा वेळ रेस्ट घेतली, त्याच्यानंतर गेलो मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डनला भरपूर अशी गर्दी होती आणि सगळ्यात जास्त गर्दी तर तिथे टेस्टिंगसाठी होती. आणि मी ना बऱ्यापैकी तिथे ज्युसेस, चॉकलेट्स टेस्टिंग केले. आणि फक्त टेस्टिंगच नाही केल्या, भरपूर अशी शॉपिंग पण केली. त्याच्यानंतर समर्थासाठी ना मस्त ह्या स्ट्रॉबेरीची पर्स आणि जे काही स्ट्रॉबेरी वगैरे होते ना त्या घेतल्या. त्याच्यानंतर ना मग तिथे मॅप्रो गार्डनलाच ना इतका सुंदर पिझ्झा भेटतो ना, तुम्ही जर कधी लोणावळ्यात गेला ना तर मॅप्रो गार्डनचा पिझ्झा खायला ना अजिबात विसरू नका. आणि ह्या मॅप्रो गार्डनच्या ना हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ना आपल्या समोर ते गरमागरम पिझ्झा, सँडविच तुम्ही काहीही ऑर्डर करा, अगदी समोर बनवून देतात. त्यांचं किचन ना एकदम ओपन आहे आणि इथे ना हायजीनची पण खूप जास्त काळजी घेतली जाते. त्याच्यामुळे तुम्ही ते कोणतंही फूड मस्त असं एन्जॉय करू शकता. आणि आम्ही ना टीम मीटअपमध्ये सगळ्यात जास्त तर खायचंच काम केलं. तुम्हाला मी पुढे काय काय केलं ते नक्कीच सांगते. आणि जे लोकांना मीटिंगमध्ये भेटत होते ना, आज प्रत्यक्षात त्यांना भेटून ना खरंच खूप जास्त भारी वाटलं होतं.